हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. बघा कसे लगेच बघायला लागले सगळे. हे बघा सकाळी सकाळी आमचं हे आंब्याचं झाड, मम्मी तर बोलतात ह्याला मोहर आलाय, पण आता माहीत नाही. हे हापूस आंबा, हा आहे केशरी आंबा. और ये किसका पेड़ है? इसका नाम क्या है? घर डिजाइन किया आज, कैसा लग रहा है आपको? गार्डन वही बघा गाइस, न्यू डिजाइन नहीं दिख रहा. हाँ दिख रहा है थोड़ा सा. बघा नवीन डिझाईन आमच्या घराची. आम्ही असंच बनवणार आहे, ऐसे ही बनाएंगे ना. बघा गाईस, आज आमच्या चुलीवरचा बेत बनतोय. आमच्या हसबंड आणि मम्मी बनवतायत फोडणीचा भात, पावटे आणि वाटाणे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. बघा कसे लगेच बघायला लागले सगळे. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. हॅलो गाईज, हॅलो करतात बघा कसे हॅलो करतायत मला. आणि तिकडे छोटी गाय पण आहे, पण ती आता दिसणार नाही तुम्हाला. आणि इकडे मोठ्या, त्या जेवण करतात आता. चला आता आपण जाऊ, आता बघू कोण कोण काय काय करतंय ते. घर तर सगळं आमचं मोकळं मोकळं दिसतंय सगळं असं. आता बाहेर बघू काय चाललंय. चला. मम्मी बसल्या तिथे, ताईंचा ब्लॉग बघतायत. आणि ते पावटा सोलून झालाय आमचा, आणि तिकडे तो बसलेत. काय करतो बाबू तू? काय करतो? हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो. आप क्या कर रहे हो? क्या कर रहे हो? बोलो ना. हाँ, लाज वाटती? क्यों? कधीपासून लाज वाटायला लागली? निकालो जल्दी. बोलो मेरे ब्लॉग में. अरे बोलो, लोग सुनना चाहते हैं आपको. हाँ फिर से, और पूरा करो ना. हाँ, और हो गया, बस इतना ही. हे बघा सकाळी सकाळी आमचं हे आंब्याचं झाड, मम्मी तर बोलतात ह्याला मोहर आलाय, पण आता माहीत नाही. हे हापूस आंबा, हा आहे केशरी आंबा. आणि ह्याची पानं तर सुकली होती पुण्यालाच, कारण आम्ही वास्तुशांतीला आलेलो तेव्हा पूर्ण सुकून गेली. आणि ह्या हजबंडने आणलेत सगळी झाडं. किती मस्त आहेत बघा. किती झाडं आहेत माहिती आहे का? ही 12 झाडं आहेत, 12. हे बघा किती छान छान फुलं आली आहेत ह्याला. सगळ्या प्रकारचे आणलेत, एक पण सोडलं नाही. येल्लो, पिंक, हे आबोली कलर, आणि हे शेवंतीचं झाड किती छान आहे बघा. आणि हे तर बघा फूल किती मस्त आहे. आता हे सगळं आम्ही लावणार आहे आज झाडं. आणि हे जास्वंदाचं, हे कळीवालं आहे, आणि हे मोठं फूल येतं ते वालं आहे. आणि हे कशाचं आहे? ये किसका है ये पेड़? मम्मी, मम्मी, मम्मी. जाऊ दे आता, त्यांचं लक्ष नाही आहे गाईज. मी आवाज देते तरी कोण लक्ष देत नाही. आणि हे मोगऱ्याचं झाड आम्ही घेऊन आलो आहे पुण्यावरून, डायरेक्ट कुंडी सकट. आणि आमच्या घराच्या बाहेर बघा असं कसं सगळं लावलेत. म्हशी सगळ्या बांधल्यात बाहेर सकाळी सकाळी. और ये किसका पेड़ है? इसका नाम क्या है? मम्मी क्या नाम उसका? हाँ, आणि हे आहे सोनचाफ्याचं झाड. कब लगाओगे ये सब? अभी लग रहा हूं काम पे. रोज सुबह बोलते हैं अभी करोगी, अभी करूँगा, पर करते तो नहीं हो कुछ.
ऐसे ही सिर्फ टाइम पास करते रहते हो। आज घर डिज़ाइन किया, आज कैसे लग रहा है आपको? गार्डन वही बघा गाइज, न्यू डिज़ाइन नाही दिख रहा, हाँ दिख रहा है थोड़ा सा। बघा नवीन डिझाईन आमच्या घराची, आम्ही असंच बनवणार आहे, ऐसे ही बनाएंगे ना। हाँ फोटो टाकते मी पुढे, बघा नक्की तुम्हाला। सुनो ना, ऐसे ही करेंगे क्या गार्डन? हाँ पक्का, अगर नहीं किया तो? हाँ ऐसे ही करेंगे ना। तो आज किधर जाएंगे हम लोग, क्या करेंगे? सो गाईज 2-3 दिवस बाबूची तब्येत ठीक नव्हती, त्याच्यानंतर मी आजारी पडले। सो ब्लॉग जास्त बनवता नाही आलं मला, कारण खूपच आजारी होते। आता आजपासून ब्लॉगिंग चालू करणार आहे, नियमांनी टाकणार आहे व्लॉग। आणि आमच्या चिवचा पण बर्थडे आला आहे 5 तारखेला। किधर जा रहे हैं हम? सगळेजण बर्थडेला या। हाँ किधर जा रहे हैं हम लोग? हाँ अमेरिका मध्ये। किधर जा रहे बताओ जल्दी। बस झालं, हो गया। ये क्या ये क्या है ऐसे? दिखाओ जरा। बघा गाईच, आज आमच्या चुलीवरचा बेत बनतोय। आमचे हस्बंड आणि मम्मी बनवत आहेत फोडणीचा भात, पावटे आणि वाटाणा भात बनवत आहेत हिरव्या मिरचीचा। इथे चिकन पेटवली। कसं वाटतंय मम्मी थंडी? भारी वाटतंय का आपको? हमको इसको थोड़ा लाइट ब्राउन होने तक उसको भूनना है। मैंने एक होटल मैनेजमेंट की वाइफ से शादी की। गया क्या आँख में गया क्या धुआं? नहीं क्यों जाएगा? तो ऐसे ही है साइड में। तू आगे आएगी तेरे को पिछाने पड़ेगा ना। पहिली रेसिपी बना रही। पहिली रेसिपी आमची बनते आहे फोडणीचा भात। अजून आम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे, म्हणून यातच संपवलं होतं। एकदा नॉनव्हेज चालू झालं की तेच बनणार सारखं आमच्याकडे। आता आम्ही टाकलो यात हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट। जोरात बोल। जिरा कांदा जिरं टाकलं, कांदा टाकला, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली। आता मम्मी टाकते त्यामध्ये टोमॅटो। तिथं सगळं ठेवले ना, पावटा वाटाणा बटाटा। हे सगळं धुवून इथे ठेवलं असं, वाटाणा पावटा आणि शेंगदाणे आणि बटाटा आणि तांदूळ त्यातच। आणि हा आमचा सेटअप आहे सगळा। तूप टाकू मी, तूप कुठे आणणार? अमूल का देशी घी तूप। अमूल प्युअर घी। खाली आ रहा किती झालं यार? काला मत लाइट पे खड़ा बोलता। क्या 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 आज का स्पेशल है? आज का स्पेशल काय विशेष? सौजन्य कशाबद्दल हा? कशाबद्दल बनवतो आज आपण? आज आमच्या रील्सला 3000 व्ह्यूज झाले। और भी बढ़ रहे हा? और भी बढ़ रहे। आमच्या बंकू भैयाने लय चांगलं काम केलंय, त्याच्या निमित्ताने आम्हाला आज चांगले खायला भेटतं आमच्या मातोश्रीच्या हातानं। नक्की जावा इंस्टाग्रामच्या अकाउंटवर आमचं आणि चेक सौभाग्य करा आहे, आमचा व्हिडिओ। आमचं सौभाग्य आहे आम्हाला खायला भेटतं इकडे। हा? बरोबर ना मी? रडू नको रडू नको रडू नको रडू नको। प्रैक्टिस करायचं चुला पे खाना बनाने की। आता मम्मी टाकते त्यामध्ये नाही हळद टाकली ना। हळद टाकली। आता टाकतायत मटन मसाला। बघितलं का? मटन तर नाही, पण मसाल्यानेच काम चालवतोय आता। टाका मम्मी अजून। बस बस झणझणीत होते ना. आता काय टाकायचं मम्मी? तुला टाकू आम्ही, चल। दूध घेतलेलं ते आता हे सगळं टाकायचं आपल्याला।
आणि ही चुलीचं सवय नाही अजून चुलीची. सेटअप इज डन बाय द मास्टर सचिन यादव. लेट मी डू इट. आपने किया है क्या या मैन, दिस इज ऑल डन बाय मी ओनली. अजून आम्हाला चुलीवरचं प्रॅक्टिस नाही. आम्हाला तुम्हाला आम्हाला आम्ही शिकतोय हळूहळू चुलीवरचं बनवायला. त्यामध्ये जातं आपलं सगळं मिश्रण. देखो गाइस, खुशबू दाबी से बहुत मस्त आ रही है. हाँ? ये देखिए, ये हमारे शेफ कारीगर्दी कितना अच्छा आ रहा है देखो. और ये देखिए खड़ी, जो मेन जो काम किया है मैंने किया है. अगर मैं ठीक से चलाता नहीं चुलीला जाळ घालायचं काम सचिनने केलं. चलो ना. अजून आम्हाला थोडी प्रॅक्टिस पाहिजे. क्या पाहिजे? प्रॅक्टिस पाहिजे चुलीवर स्वयंपाक बनवायचं. बरोबर हळूहळू बरोबर. आम्ही शिकतो. चलो गाइस, इट लुक्स टू बी वेरी यम्मी. खुशबू तो बहुत अच्छी आ रही है. देखिए, हम अपने ठंडी में हाथ भी सेक सकते हैं, खाना भी बना सकते हैं. यहाँ मम्मी, और यहाँ चूल्ही. यहाँ मम्मी, यहाँ चूल्ही. मिर्ची चाहिए मम्मी को. अभी देखिए. फास्ट मत लगाना जास्ती. इतना फास्ट आग मत लगाना ना. कम कर दूँ क्या? चम्मच लेके तो. अभी देखिए, हम देसी घी डालेंगे. देसी घी का तड़का अंग अंग भड़का. हमारे ब्लॉगर दिख नहीं रहे हमें. ब्लॉगर लगता है कपड़े निकालने गए हैं. देखिए, ये देखिए आप, तो ब्लॉगर दूर दिख रहे होंगे, दूर गली में एक ब्लॉगर कपड़े निकाल रहे हैं. ये देखिए देसी घी. वाओ, ये देखिए. और डालिए. बस बस अरे यार, इसमें से क्या होगा? बहुत हो गया. चावल हमारे एक गिलास ना. देखिए गाइस, वर्क इन प्रोग्रेस. आता पाणी टाकायचं, बरोबर ना? तांदूळ छान भाजला गेला. हो, खमंग वास सुटलेला आहे. कसं वास सुटलेला आहे? खमंग. निकाली कोथिंबीर. कोथिंबीर चाली नांदायला भातामध्ये. नमक शमक राहिलंय नमक सांग ना, राहिलंय. ना. छान दिसतो बघा. बघा किती छान दिसतंय. ये देखिए गाइस, अभी डाल रहा है इसमें क्या? नमक. बोल. नमक शमक, नमक शमक बोल की. बोलो मी द मास्टर शेफ. 1 चम्मच नमक डालते येते. 1 चम्मच नमक. देश का नमक. देश का नमक खा रहे हम इस आग में. देश का नमक. क्या डालना है बताइए. मैगी मसाला डाले क्या? हाँ, कुछ अलग रेसिपी नहीं, कुछ अलग रेसिपी नहीं. नहीं चाहिए. या सो गाईज, आमचा मसाले भात आता रेडी होईल थोड्याच वेळात. खूपच टेस्टी दिसतोय. मम्मीने बनवलाय आणि चूल पेटवली आहे आमच्या मिस्टर हजबंडने. आणि आता थोड्याच वेळात रेडी होईल. मग आम्ही जेवताना तुम्हाला दाखवतो टेस्टीवाला भात, हिरव्या मिरचीचा, वाटाणे भात, वाटाणा आणि पावटे भात. सो गाईज, बसलोय आता आम्ही चुलीवरचा फोडणीचा भात खायला. बघा किती टेस्टी दिसतोय. कसं लागतोय मम्मी? मम्मीनेच बनवलंय. मम्मीलाच विचारते आता. मस्तच. मस्तच. आता मी पण खाऊन बघते. आणि बाबू तर काय खात नाही. बाबूला फटके दिले पाहिजेत नुसते असे. तुम्ही पण या खायला. आता मी पण खाते. चलो बाय.